नमस्कार, जय महाराष्ट्र. आपले अनेक जे कोकणवासी जे बंधू आहेत, तर त्यांना आता जे गणपतीला जे आपल्या गावाला जायचंय, तर त्यांना रेल्वेचं तिकीट भेटत नाही आणि किंवा रेल्वेचं तिकीट भेटत नाही किंवा त्यांना ब्लॅकनी घ्यावं लागतं. तर जो ब्लॅकनी जो तिकीट विकतोय, जो आपल्याला म्हणजे त्याच्याकडे लायसन्स होल्डरही नाही, तो रेल्वेचा माणूसही नाही, तो ऑनलाईन तुम्हाला कसं बुक करून देतो तत्कालमध्ये आणि तुमचं डबल चार्ज घेतो आणि तुम्हाला रेल्वेचं तिकीट देतो. आणि आपला प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला गणपतीला जायचं असतं म्हणून आपण डबल पे करतो त्यांना. तसं आपण ठाण्यातनं ऑलरेडी फ्री बसेस सोडलेल्या आहेत आपल्या पक्षाकडनं. तरी पण आपल्याला काय होतं की जो कोकणी माणूस आहे तो एक्स्ट्रा पैसे देऊन रेल्वेचं तिकीट घेतोय. तर असं जर तुमच्यासोबत होत असेल तर जो ऑथोराइज पर्सन आहे की ज्यांनी जो तुम्हाला तिकीट विकतोय ब्लॅकनी आणि त्याच्याकडे लायसनही नाही रेल्वेचा आणि जो तुम्हाला ऑनलाईन काढून देतोय, कसं तरी अरेंज करून देतोय, तर अशा व्यक्तीवरती सेक्शन 143, मी पुन्हा एकदा सांगतो, रेल्वे ऍक्ट सेक्शन 143 नुसार कारवाई होऊ शकते. असा जर कुठला व्यक्ती जर तुमच्या ओळखीमध्ये असेल की ज्याच्याकडे लायसन नाही किंवा काही नाही, तो रेल्वेचा माणूस